व्हेरी गुड मॉर्निंग फ्रेंड्स. एक्सरसाइज 2.3 रिअल नंबर्स चॅप्टर नंबर 2. आपण आहोत क्वेश्चन नंबर 5 वरती आणि आपल्याला विचारलंय की कम्पेअर द फॉलोइंग पेअर ऑफ सर्ट्स. आपल्याला कंपॅरिझन करायचंय म्हणजे तुलना करायची की कोण मोठा आहे कोण छोटा आहे. राईट. आता ही तुलना करत असताना काय करायचंय नीट लक्षात घ्या. हा रूटच्या बाहेरचा जो नंबर आहे ना त्याला 8 टाकायचा. एकच सिंपल काम करायचं. रूटच्या बाहेरचा नंबर काय करणार तुम्ही 8 टाकणार. चला बघूया हे बघा कसं टाकायचं. 7√2 त्याला लिहू शकता तुम्ही रूट टाका. 7 एकदा बाहेर आहे की नाही. 8 टाकताना डबल टाकायचे. नियम लक्षात घ्या. 7 एकदा एकदा म्हणजे 7 बाहेर दिसतोय ना तुम्हाला, त्याला 8 टाकताना काय करायचं 2 वेळा 7 टाकायचे. कसं टाकतोय बघा मी 7 × 7 आणि हा 2 तर आधीपासून आत होता तो पण टाकून द्या. नक्की कळतंय काय केलंय. हा जो नंबर आहे हा फक्त 2 टाइम्स 8 टाकायचा. क्लिअर एकदम. कारण 7 चा स्क्वेअर होतो आणि 7 चा स्क्वेअर असतो 49. 49च रूट 7 लिहिलं असतं. ठीक आहे. एनिवेज हे तुम्हाला थोडंसं नंतर समजेल समजा, पण आता एवढंच लक्षात ठेवा. मग आता काय येईल बघा इकडे 7 7 जा 49 आणि 49 2 चा आन्सर काय येतं 98. कुठून काढलं. चला एक एक स्टेप टाकतो वाटलंच तर मी. इथे आपण असं करणार आहोत 49 × 2 आणि आन्सर किती आलं 98. 7√2 म्हणजेच रूट 98. इथपर्यंत काय डाऊट आहे का सांगा मला. चेक. असंच ह्याच्यासोबत करायचं 5√3. तुम्ही सांगा बरं मला आता काय केलं पाहिजे. कोणाला डबल लिहायचं 5 ला डबल लिहायचं रे मित्रा. बाहेरच्या नंबर लिहायचा 3 ला कसं काय डबल लिहिशील. नियम काय म्हणून मी शिकवत असताना तो खाली बघत होता ना. कोण म्हटलं तरी लक्ष द्यायचं. मग शेवटचा नंबर जो बाहेरचा नंबर आहे तो डबल टाकायचा. काय लिहिते 5 × 5. 3 आधीपासूनच होता. 5 5 जा 25. 25 3 जा 75. लक्षात घ्या इथे काय येईल 75. हवं तर स्टेप टाकतो यार, जाऊ द्या. पहिलाच समय कंट्रोल होत नाही मला, डायरेक्टली लिहावं वाटतं. मला समजावं म्हणून मी टाकतो. चला स्टेप. किती आलं √75. हे काय आहे 5√3. ठीक आहे. आता हे दोन उत्तरं काढली आपण. लक्षात घ्या. आता आपल्याला कंपॅरिझन करायचं म्हणजे तुलना करायची की हे इक्वल आहे छोटं आहे मोठं आहे काय नेमकं. राईट. कसं करणार बघा. इथे बघा √98 लिहितोय मी आणि इथे लिहितोय मी √75. कोण मोठं आहे सांगा. 98 मोठा आहे. मग हे तोंड असं ओपन होणार. जे मोठं असताना त्याच्याकडे तोंड उघडं करायचं. सिंपल आहे. जर 98 मोठा आहे म्हणजे √98 मोठा आहे. √98 कोणापासून आला आपल्याला 7√2 पासून. त्याच्या खाली लिहायचं 7√2. हे असंच चिन्ह. √75 कोणापासून आला 5√3. लिहायचं 5√3. समजलंय नक्की. डाऊट आहे. चला पुढचं गणित बघूया पटापट. √247 आणि दिलंय √274. किती सोपं आहे बघा. याच्यामध्ये बाहेर कोणी नाहीच आहे की ज्याला आत घेतलं पाहिजे, आहे की नाही. यात बाहेर कोणीच नाही. मग मला सांगा आतल्या नंबर्स पैकी कोण मोठं आहे 274. साहजिक आहे तो मोठा आहे. मग काय लिहायचं 274. हे तोंड असं राहणार. हा मोठा आहे की नाही. सिंपल. थोडं पुढे चला. तिसरं गणित बघूया आपण. √7 √28. काय करता येईल बघा. 2√7 ला कसं लिहायचं सांगा चला पटापट. काय लिहिलं पाहिजे 2 किती वेळा लिहायचा 2 वेळा लिहायचा आहे की नाही. 2 × 2 × 7. हे उत्तर काय येईल 4 × 7. हे रूट काय येईल 28. समजतंय नक्की. √28. इकडे पण √28च दिलेला आहे. दोन्ही सेमच आहेत की नाही. तुम्हाला कळतंय का. मी याची किंमत काढली. याची किंमत किती आली √28 आणि याची तर ऑलरेडी √28 आहे. दोन्ही सेम किमती आहेत. आपण इथे काय लिहायचं सगळ्यात पहिले हे लिहा √28 = √28. थोडक्यात 2√7 = समजतंय नक्की. डाऊट आहे मित्रा. नाव काय तुझं 2nd 3rd लेक्चर आहे ना. क्वेश्चन नंबर 4. 2nd 3rd लेक्चरला सॅटर्डेला तर टेस्ट होती.
शुक्रवार एकच आलाय ना लेक्चर तो आतापर्यंत. हा गुड. चला तेच म्हटलं मला कसा दिसला नाही तू. त्या लेक्चरला रोज आहे. 5√5 7√2 5√5 7√2 कसं सोडवणार? 5√5 ला सिम्प्लिफाय करूया पहिले. 5√5 इज इक्वल टू कोणाला आत घ्यायचं या 5 ला. आता तुम्ही काही म्हटलं तरी दोन्हीकडे 5 आहेत आहे की नाही, काही चुकायचा प्रश्नच येत नाही. 5 × 5 × 5 मला मिळेल 25 × 5 तुम्हाला मिळेल 125. ते आलं 5√5. ठीक आहे. आता 7√2 ला सॉल्व्ह करूया. 7√2 हा 7 दोन वेळा आत घ्यायचा. कसं येईल बघा. 7 × 7 × 2 49 × किती येणार 98 √98. 5√5 ची व्हॅल्यू √125. 7√2 ची किंमत √98. बघा बरं आता व्हॅल्यू कोणती मोठी आहे, ही मोठी आहे की नाही. 125 मोठी आहे √125. आता काय लिहायचं बघा, इथं लिहा √125 ग्रेटर दॅन √98. √125 म्हणजे 5√5 ग्रेटर दॅन 7√. डाऊट आहे? नक्की काय आलंय काय गेलंय? ओके. बरं आता ह्यातला मी आता काय करतो, पाचवा सम एक गणित तुम्हाला फक्त होमवर्क देतो. पाचवा 6वा आणि 7वा मी करून देतो तुम्हाला. हे 6वा 7वा थोडंसं वेगळं आहे.5√3 आणि 9 7 आणि 2√5. हे बघा इथे चॅलेंजिंग किंवा वेगळं काय दिसतंय मला पहिले ते सांगा. काय वेगळं वाटतं तुम्हाला या सम मध्ये, इतर गणितांमध्ये आणि या गणितामध्ये वेगळं काय वाटतंय? काहीतरी जाणवलं पाहिजे तुम्हाला, लगेच क्लिक झालं पाहिजे की काहीतरी विचित्र गोष्ट येते. सांगा बरं काय. हा 7 आणि 9 त्यांच्या डोक्यावर रूट आहे का? नाहीये. ह्याच्या मागे बघा प्रत्येक गणितावरती रूट होतं. रूट होतं आणि बाहेर एक आकडा होता आहे की नाही. रूट होता बाहेर एक आकडा होता. निदान रूट तर होतच सगळीकडे आहे की नाही. इथे रूटच नाही. मग आता यांची तुलना कशी काय करायची? डायरेक्ट तुलना तर करता येत नाही. वी कॅनॉट कम्पेअर डिरेक्टली. मग आता काय करायचं नीट बघा. सगळ्यात पहिले या 5√3 ला तसंच सिम्प्लिफाय करा. काय लिहिलं पाहिजे बरं? डबल काय लिहिणार? काय डबल लिहायचं? 5. व्हेरी गुड. चलो 5 × 5 × 3. आन्सर किती येणार? 25 × 3 √75. 5√3 इज 75. √75. क्लिअर आहे. आता थोडं पुढे बघा. 9चं करूया आपण. मित्रांनो 9 ला आपण काय लिहू शकतो माहिती आहे का? √81. चेक करा. 81चं स्क्वेअर रूट काय येतं? 9. √81 आन्सर काय येणार? 9. ओके. आता तुम्ही नीट बघा. हा नंबर मोठा आहे की हा नंबर मोठा आहे? कोणता? 81. इथे लिहायचं √81 इज ग्रेटर दॅन √75. √81 ची किंमत म्हणजे काय? 9 ना. मग इथे 9 इज ग्रेटर दॅन √75 ची किंमत काय? 5√3. कळालंय नक्की? जर रूट दिलं नसल तर त्याचा स्क्वेअर लिहून रूट टाकायचं. 9चा स्क्वेअर काय असतो? 81. 81 टाकून त्याच्यावर रूट टाकायचा. क्लिअर आहे एकदम? डाऊट आहे? शुअर? आता जर क्लिअर आहे तर मला ह्याचं उत्तर सांगा. आता काय करूया 7 ला सांगा. स्क्वेअर रूट टाकू. आत काय आकडा लिहू? 49 आलं पाहिजे ना. 7चा स्क्वेअर 49. स्क्वेअर रूट स्मार्ट आहेत का सगळ्यांना? नसतील तर बघा 1 ते 30 स्क्वेअर्स, 1 ते 10 क्यूब्स आणि यांचे स्क्वेअर रूट, यांचे क्यूब रूट.
पाठच करून यायचे. ॲट एनी कॉस्ट पाठ पाहिजे आहे. ओके. 2√5 ह्याला कसं लिहू शकतो आपण? 2 2 वेळा आत घ्या, काय येईल? 2 × 2 × 5. 2 2 4, 4 5 20. कळत आहे? आता बघा बरं कोण मोठं आहे? √49. इथे लिहायचं √49 ग्रेटर दॅन √49 म्हणजे 7 ना, इज ग्रेटर दॅन √20. √20 म्हणजे 2√5. √20 जागी लिहायचं. समजलंय नक्की? डाऊट आहे? ऑलराईट. तर हा प्रश्न संपलाय आपला मित्रांनो. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट क्वेश्चन बघूया. ठीक आहे.